खरीप हंगाम अवघ्या 21 दिवसांवर येऊन ठेपलाय। शेतकऱ्यांनी मशागतीचं कामही सुरू केलंय। पेरणीचं नियोजन सुरू असतानाच आता अचानक रासायनिक खतांच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। खतांवरील सबसिडी कपात वाढल्यामुळे दरवाढ झालीय। यामुळे पेरणीचा खर्च अधिक वाढणार आहे आणि याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर होतो। खत उत्पादक कंपन्यांनी सबसिडी कपात केल्यामुळे ही वाढ झाल्याचा दावा आहे। आता खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन, तूर ही मुख्य पिके घेतली जातात। कोरडवाहू पट्ट्यामध्ये कापूस हे नगदी पिके आणि त्यासाठी खतांचा वापर अधिक असतो। यंदा बियाणांच्या किमतीमध्ये आधीच वाढ झालेली आहे आणि त्यातच आता खतांच्या किमतीतही वाढल्यामुळे पेरणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। शेतकऱ्यांना खत खरेदी करताना आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे। म्हणजे विक्रेत्यांकडून पॉश मशीनवर अंगठा देऊनच आता खत मिळणार आहे आणि त्यानंतर सबसिडी मिळणार आहे। सरकारनं खतांवरील जी सबसिडी आहे ती आधीच कमी केली आहे आणि त्यातच उत्पादनाचा जो खर्च आहे तोही वाढलाय। त्यामुळे खतांचे दर आता गगनाला भिडले आहेत आणि याचा थेट फटका हा शेतकऱ्यांच्या खिशाला बसतोय। त्यामुळे आता पेरणी नेमकी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे।